मीरा भाईंदर महानगरपालिकेत आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक अत्यंत नाट्यमय घडामोडीत पार पडली। एकीकडे पालिकेच्या बाहेर मराठी महापौर हवा यासाठी आंदोलन पेटलं होतं, तर दुसरीकडे सभागृहात भाजपनं आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे। भाजपच्या डिंपल मेहता यांनी 89 मतं मिळवत महापौर पदावर कब्जा मिळवला। पाहुयात या निवडणुकीचा हा सविस्तर रिपोर्ट। मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत आज अभूतपूर्व उत्साह आणि राजकीय तणाव पाहायला मिळाला। सकाळपासूनच पालिकेच्या बाहेर राजकीय वातावरण तापलं होतं। मीरा भाईंदरच्या महापौरपदी मराठी चेहरा असावा या मागणीसाठी मराठी एकीकरण समिती, मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला होता। नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानाजवळ जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं। प्रश्न असा आहे की आजचा हा महापौराचा विषय फार मोठा आहे। मराठी महापौर झाला पाहिजे आणि मराठी महापौर जर नरेंद्र मेहता करत नसेल तर दुसरा मोरारजी म्हणून आम्ही त्याला घोषित करतोय। अहो, संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, 107 हुतात्मे गेले। झाले कशासाठी संयुक्त महाराष्ट्र? एक भाषिक राज्य म्हणून झालं ना। मग तुम्ही आज काय करताय? तुमच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, पॉवर आहे म्हणून तुम्ही हे नाटकं करतायत का? सहन करणार नाही। मोर्चा होणार, मी मोर्चाच्या दिशेने पोहोचतोय। आणि आता हा महापौर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आपण भर सभेत सांगितलं होतं की हिंदूच आणि तो मराठीच महापौर होईल। मग आता काय झालं मीरा भाईंदरमध्ये? नरेंद्र मेहता तुमचं ऐकत नाहीये का? मीरा भाईंदरमध्ये घराणेशाही का चालवतोय? दरवेळेस डिंपल मेहता का हवी आहे? 7 मराठी नगरसेविका या आमच्या भूमिपुत्र आहेत, ज्या अनेक वेळा निवडून आल्या आहेत। का नाही त्यांना तुम्ही महापौर करत? हा प्रश्न आमचा आहे आणि हाच प्रश्न आम्ही विचारायला आता त्या ठिकाणी पोहोचतो। हे आंदोलन महापालिकेवर धडकणार होतं, मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवत आंदोलकांना वाटेतच अडवलं। परिस्थिती चिघळू नये म्हणून पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे आणि उपायुक्त सचिन बांगर यांनी स्वतः आंदोलकांची भेट घेऊन त्यांचं निवेदन स्वीकारलं। बाहेर आंदोलनाचा आवाज घुमत असताना पालिकेच्या सभागृहात मात्र चित्र अगदी उलटं होतं। भाजपच्या गोटात विजयाचा विश्वास आणि प्रचंड उत्साह दिसून येत होता। सर्व पुरुष नगरसेवक पांढरा कुर्ता पायजामा आणि महिला नगरसेविका भगव्या साड्यांमध्ये परिधान करून आल्या होत्या। सर्वांच्या डोक्यावर असलेल्या भगव्या फेट्यामुळे संपूर्ण सभागृह भगवमय झालं होतं। विशेष म्हणजे भाजपचे आमदार नरेंद्र मेहता स्वतः पत्रकार कक्षात बसून संपूर्ण प्रक्रियेवर बारीक लक्ष ठेवून होते। या निवडणूक निकालावर एक नजर टाकूयात। महापौर डिंपल मेहता भाजपा 89 मते आणि रुबीना शेख काँग्रेस 16 मते। उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील भाजपा 89 मते, वंदना पाटील शिवसेना शिंदेगट 16 मते। अपेक्षेप्रमाणे भाजपने या निवडणुकीत बाजी मारली। डिंपल मेहता यांनी रुबीना शेख यांचा पराभव केला, तर उपमहापौरपदी ध्रुवकिशोर पाटील यांची वर्णी लागली। विजयानंतर नवनिर्वाचित महापौर डिंपल मेहता यांनी विरोधकांवर तोफ डागली। जनतेने जो विश्वास दाखवला आहे त्याला मी तडा जाऊ देणार नाही। शहराच्या विकासाची कामे पूर्ण करणे हाच माझा संकल्प आहे। जे लोक बाहेर आंदोलन करत आहेत ते केवळ राजकारण करत आहेत। त्याचबरोबर उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनीही भाजपाने निवडणुकीत जे जे वचने दिली ते सर्व पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। या जनताने आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे, ते विश्वासावर आम्ही विकासाचे अनेक काम करून त्यांना परत आणू। हे विश्वास जनताने आम्हाला दिलेला आहे, आम्हाला आमचे भारतीय जनता पार्टीनं दिलेला आहे। ते विश्वासमध्ये मी खरं उतरणार। या ठिकाणी आम्ही ज्या आता निवडणूक झाली होती त्या ठिकाणी आम्ही सर्व घरोघरी फिरले होते आणि अनेक विकासाचे कार्य आहे ते आम्हाला या ठिकाणी करायचे आहे। प्रमुख म्हणजे आपला सूर्या डॅमचं जे पाणी आहे ते आपला मीरा भाईंदरमध्ये येणार आहे। ते आम्हाला लवकरच लवकर त्या कामामध्ये आम्हाला गती द्यायची आहे। त्यानंतर मी मेट्रोच्या सांगू शकते, ते प्रथममध्ये जे मेट्रोचं काम आहे ते परिपूर्ण आता होणारच आहे, पण त्यांना पण अजून आम्ही गती देण्याचं काम या ठिकाणी करणार। परत एकदा आमच्या सिमेंट रोड आहे ते काम चालू आहे, ते सिमेंट रोडला परत एकदा आम्ही गती देऊ। अनेक असे कामं आहेत ते आम्हाला या ठिकाणी करायचं आहे। जनतामुळे आम्ही हे विश्वास त्यांना परत हे कामे करून दाखवू। मीरा भाईंदरच्या जनतेने भरभरून प्रेम दिलं, आशीर्वाद दिला, सहकार्य दिलं, वोट दिले आणि आज भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आलेली आहे। तर जो आमचा इलेक्शनचा जो जाहीरनामा होता, संकल्प मीरा भाईंदरच्या विकासाचा, तो पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि अहोरात्र मेहनत करून मीरा भाईंदर शहर विकसित करण्याकरता आम्ही प्रयत्नशील राहू।
आमदार नरेंद्र मेहता यांनी देखील या आंदोलनाचा समाचार घेतला. ही निव्वळ राजकीय खेळी आहे. एका विशिष्ट व्यक्तीच्या इशाऱ्यावरून हे सर्व काही सुरू आहे. जनतेने जात धर्म न पाहता भाजपला मतदान केलंय. काँग्रेसने रोबिना शेख यांना उमेदवारी दिली, त्यावर कोणीच का बोलत नाही. हे केवळ आमच्या विरोधातलं षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला. मराठी एकीकरण समिती हे काही ठराविक लोकांनी आंदोलन केलेलं आणि ते पण पेड वर्कर होते आणि आम्हाला हेही माहीत आहे हे राजकीय या मागून चालवणं ह्याच्यामध्ये लोक होती. पण ठीक आहे, त्यांचंही अभिनंदन. पण डिंपल विनोद मेहताचा जन्म इकडे झाला, त्यांचा वडिलाचा जन्म इकडे झाला. मला 48 वर्ष शहरामध्ये झालं, तरी आता कुठल्या पद्धतीने महाराष्ट्राचा आम्ही नागरिक बोलत मला समजत नाही. या शहराने मला 2दा निवडून दिलं, ते दुसऱ्यांदा महापौर होत आहे, तरी त्याला विरोध म्हणजे हे खरं हास्यपदी आहे आणि हे एका प्रकारचं कोणतरी यांना मागून चालवतं हे स्पष्ट झालं. एकूणच मेरा भाईंदरमध्ये राजकीय वर्चस्वाच्या लढाईत भाजपने आपला गड राखला असला तरी मराठी महापौर या मुद्द्यावरून तापलेलं वातावरण आगामी काळात कोणतं वळण घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल.